स्वागतम। धन्यवाद। श्रीदेव ब्राह्मण देवाचा वरदहस्त लावलेल्या कुंभारघाट येथे आणि आई कुबुडाईचा आशीर्वाद लावलेला घोमडे गाव आणि याच गावचे एक रत्न उद्योजक सन्माननीय आणि शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय दत्ता सामंतसाहेब यांचा काल 56वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि त्या निमित्ताने आज परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मी बुवा स्वतः विजय उर्फ गुंडू सावंत आणि आजच्यामध्ये प्रतिस्पर्धी बुवा ज्यांनी आता भजन सादर केलं ते सन्माननीय प्रकाश पारकर बुवा आणि यानंतर सादर करणार भजन ते सन्माननीय संतोष जोईल बुवा आम्हा तिन्ही बुवांना या ठिकाणी त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम दत्त सामंतसाहेब आणि त्यांची मित्रमंडळी यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना महिला वर्गांना सुद्धा विनम्र अभिवादन करतोय। मग या जमलेल्या मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत भजनी बुवा या ठिकाणी आहेत, अनेक नामवंत पखवाजोदक आहेत। त्यामध्ये सन्माननीय भजनी बुवा कांबळे बुवा या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे सन्माननीय पखवाजोदक योगेश सामंत रुपेश परब यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय आणि त्याचप्रमाणे आमच्याशी ज्यांनी संपर्क साधला ते दत्तभाऊंचे अगदी जवळचे सन्माननीय राजा गावडे यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे ज्यांनी कालच्या कार्यक्रमामध्ये ज्ञान आणले ते सन्माननीय सिंधुदुर्गचे थोर निवेदक राजा सामंत या ठिकाणी आहेत। सचिन मातोंडकर आहेत यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतोय। त्याचप्रमाणे सन्माननीय गोपी लाडबुवा भाई बिरमुळे उमेश बिरमुळे प्रशांत बिरमुळे बाळा माने त्याचप्रमाणे सन्माननीय मधुकर चव्हाण साहेब दिलीप बिरमुळे माजी सरपंच त्याचप्रमाणे सन्माननीय बाबू धुरी भाऊ सर्वेकर त्याचप्रमाणे सन्माननीय दीपा सावंत सुधीर वस्त राजू बिडे दीपक पाटकर बाबू धुरी त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्माननीय अमित सावंत त्याचप्रमाणे सन्माननीय आबा भोसले या ठिकाणी हजर आहेत। अनेक मान्यवर या ठिकाणी हजर आहेत। त्या सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे। महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिथली स्थान देवता आणि रंग देवतेला वंदन करून दोन्ही भुवनच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून सत्याचा बाली श्री सत्यनारायणाला वंदन करून परस्त्री मातेचं मान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून भजन बारीच्या या तिरंगी सामन्याला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र। त्याचप्रमाणे या ठिकाणी YouTube वाले सुद्धा हजर आहेत, त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय। अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम आहे, त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद। पेटीचा आवाज कमी करा जरा। हॅलो आणि माझं जरा मॉनिटरला द्या ना, पेटीचा कमी करा। जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में
नजरों को बुलाएंगे रखुमा माझी पेरणी करी रखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी माझा पांडुरंग नांगर धरी माझी मन लागो रे 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 गुरुदत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरुदत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरुभक्तीच्या कीर्तनी नमो एकदंता शिवगौरी सुता नमो एकदंता शिवगौरी सुता तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ्या चरणी तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता शरण आलो मी तुला भगवंता शरण आलो तुला भगवंता गौर रूप हे तुझे पाहता 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 सौख्य लाभू दे अमुचा चिता सौख्य कुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ विघ्न हर्ता गणपती गजानन पवन पुत्र हनुमान ग्राम देवता देवी सातेरी कुलदेवता ज्ञानमाता भवानी रंग देवता श्री ब्राह्मण देव आई घुमड़ाई
सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य अशोक सावंत तुळशीदास या ठिकाणी सन्माननीय योगेशचे बाबा म्हणजे दत्त सामंत यांचे काका सन्माननीय बाळा सामंत या ठिकाणी हजर आहेत. त्याचप्रमाणे भाऊ नार्वेकर हे सुद्धा हजर आहेत. त्यांचे सुद्धा मी माझ्या समजून घ्यावं भाऊ आणि अमित आर्ट्स हे संपूर्ण जे आपल्याला बॅनरचं दिसतंय छान छान बॅनर कालीला आता वळण बघूचा लागतं काल येऊ भाव कालचा विषयच वेगळा होतो न भूतो न भविष्यात आहे. आणि या ठिकाणी दत्त सामंत साहेब यांच्या सौभाग्यवती सुद्धा हजर आहेत. त्यांचे सुद्धा त्यांच्या भगिनी आहेत. त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो स्वागत करतो. आणि खरं आहे हे जेवढे मायबाप प्रेक्षक आले असतील त्याच्यातला एखाद दुसरा माणूस कालच्या कार्यक्रमापासून वंचित राहिला असेल. कालचा कार्यक्रम खूप छान होता. उद्योग मंत्री म्हणजे सन्माननीय नारायणराव राणे साहेब त्याचप्रमाणे आमचे आमदार निलेश राणे साहेब सामंत साहेब त्याचप्रमाणे दीपक केसरकर या ठिकाणी अनेक मान्यवर बुवा या ठिकाणी येऊन गेलेत. खूप छान सुरुवात बुवानी केलेली आहे. एक दोन विषय मांडलेत बुवानी म्हणालो 3 बुवा आहेत 30 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. टायमिंग मध्ये 2-3 मिनिटाचा काही विषय नाही 25 नाही उगीच त्या भानगडीत माझ्यावर पडू नको. 8:22 सुरुवात केली आणि 8:57 संपवलं. पाहिजे तर युट्यूबचं हे घ्या. आता ती वजाबाकी करून तू का तर शाळेत गेला असतील तर तुका समजा किती मिनिटं झाली ती काय. आम्ही उद्योजक नाही आम्ही तिला लक्षात. तू मोठं उद्योजक तर तुझ्या गळ्याकडे बघितल्यानंतर समजता लोकांचे डोंगर पोकरून खाल्लं आणि गळ्यात चैनी घातलं. हा उगीच तू आमच्या भानगडीत पडू नको. आम्ही जे आहोत ना बुवा आम्ही ज्या ठिकाणी आहोत आम्ही त्याच्यावर खुश आहोत. लक्षात घ्या पैसा आपल्याकडे भरपूर मिळा असा म्हणजे आपला आनंद मिळतो अशातलो भाग नाही बरोबर ना. आपला आनंद मानण्यात असा आनंद हा पैशावर नाही तर परिस्थितीवर अवलंबून आहे. एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो. एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो तर दुसरा विकणारा खुश होतो तर तिसरं तो फुगो फोडून त्याच्यात आनंद मिळवता. त्यामुळे आनंद हा आपण ज्या पद्धतीत मांडतो त्या पद्धतीत आहे. बुवानी सांगितलं की ब्रह्मांडाची निर्मिती ओम पासून 100% बरोबर सांगितलं. पण ते युग कुठलं त्रेतायुग सत्ययुगापासून सुरुवात झाली म्हणजे कृतयुग म्हणतो. सत्य त्रेता द्वापार आणि कली हे आता कलियुग आहे. कृतेच्या रेणुका कृत्या कृतेच्या रेणुका कृत्य म्हणजे रेणुकेच्या समाधानासाठी परशुरामाने क्षत्रियांचा संहार केला हे कृतयुगत झालं. त्रेता या जानकी सती जानकीसाठी रामानं रावणाशी युद्ध केलं त्या युगात. द्रौपदी द्वापार द्रौपदी कृत्य म्हणजे द्वापार युगात द्रौपदीसाठी पांडवांनी कौरवांचा संहार केला. आणि कलियुगात या पारकरा तो संहार मी करतो हे लक्षात ठेवा. हे तो गेम करणार हे तो काय विषय नाही. याने 4-5 आवाज काढले का ह्याचा भजन सारला ह्याच्याकडे हा फक्त करूसाठी लिहिलेलं लक्षात ठेवा. काय बुवा तुम्ही खूप छान माहिती दिली त्याच्याबद्दल विषय नाही. पण मी जर नाही बोललो तर तुम्हाला बोलायला सुद्धा मिळणार नाही बरोबर नाही. ह्या उद्देशाने माझे काय पारकर बुवा वाईट नाही. त्यांची आता परत इथे बारी आहे 1 तारीखला लुडबे साहेबांच्या इथे जिथे मी 5-6 वेळा करून मोकळं झालोय. सामावून ठेव आज जा बोलतो तर ते परत बोलायला चालायचं नाही लोक उठवतले दिसून. हा त्यामुळे तुम्ही तुमच्या जागेवर आम्ही कोण कमी नाही. ह्या ठिकाणी सगळे सारखे कोण उद्योजक वगैरे हे उद्योजक कोण कोणाची विचारणार नाही. तुमचं प्रेझेंटेशन महत्व आहे. वास्तवाला इथे किंमत आहे. तुम्ही जे काय आज मायबाप प्रेक्षकांसमोर सादर करणार त्याच्यावर मायबाप प्रेक्षकांच्या टाळ्या मिळणार आणि त्या टाळ्यांमुळेच तर आम्ही इथे बसलो. लक्षात घ्या पारकर बुवांचं कालचं म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात बुवा कालचा जो कार्यक्रम झाला
इथे निवेदक म्हणून राजा सामंत यांनी जे काही कामगिरी बजावली ना, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि त्यांचं मोठेपणा करण्याएवढं मी मोठा नाही आहे, लक्षात घ्या. बरोबर ना. मायबाप प्रेक्षकांना अगदी कंटाळा येणार नाही. आम्ही तिन्ही बुवा काही कमी नाही. तिन्ही बुवा एकमेकाची मापा आणि ह्या पारकराचा गेम करूसाठी माका ह्याची गरज लागणार नाही, लक्षात ठेवा. आमच्यात तेवढी धमक आहे. 9 वर्षापासून बाऱ्या केल्यात. आज परिस्थिती काय आहे बघा. या वयात जाऊ दे, जास्त बोलत नाही मी. आपण लिमिट काय तर तुम्हीच म्हणता गुंडोच चावट म्हणून ह्याच्यात किडे आहेत म्हणून. त्यामुळे फक्त मजा करायची म्हणून बोलण्याचा विषय. तो काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. एक 25-30 वर्षापूर्वीचा काळ आठवा आणि आताचा काळ आठवा. किंवा सत्ययुग. त्या सत्ययुगात परमेश्वर जर आपल्याला जवळ जायचं असेल तर त्यावेळेस हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागायची. त्रेतायुगात, सत्ययुगात, त्रेतायुगात तुम्हाला होम हवन यज्ञ करायला लागायचे मोठमोठे, तर परमेश्वराची साध्यता मिळायची. द्वापार युगात तुम्हाला तुमच्या पूजेला महत्व होतं, अर्चनेला जास्त वेळ पूजा, तेवढं परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग. आणि आता हे कलियुग आहे. या कलियुगात मायबाप प्रेक्षक नामस्मरणाला फार महत्व आहे. आणि हे नामस्मरणाचा व्यक्ती काय विषय आहे तो दत्ता सामंत साहेबांनी बरोबर ओळखलाय. एवढे अध्यात्माचे जाण असलेले सन्माननीय दत्ता सामंत आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून आज ह्या ठेवू शकले असते ना, ऑर्केस्ट्रा ठेवू शकले असते. कोल्हापूरसून लाखभर रुपया ऑर्केस्ट्रा येलो तर म्हातारे म्हातारे पुढे बसले होते. आणि जाताना चर्चा काय होणार होती, शेवटाचा नाचला पोरणा, कसला नाचला भयानक, ह्याची चर्चा. पण आज नाही. आज तुम्हाला ब्रह्मांडाची निर्मिती ओंकारापासून झालेली मिळेल. बरोबर ना. ही माहिती एनकेन प्रकारे आम्ही देण्याचं काम करतो. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार याच्यावर आपली भजन आहे. राम शब्द उच्चारायला सोपा आहे, लिहायला सोपा आहे. राम समजायला सोपा आहे. कृष्ण शब्द अवघड आहे, लिहायला कठीण आहे, समजायला कठीण आहे आणि उच्चारायला सुद्धा कठीण आहे. कृष्ण समजणं खूप कठीण आहे. कारण ज्या रथाचा सारथी झाला, अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला महाभारतामध्ये, 100 कौरव आणि 5 पांडव. 100पैकी एका काही शिल्लक ठेवत नाही आणि 5पैकी एका काही धक्को लावून देऊ नाही, तो श्रीकृष्ण. बरोबर ना. त्या श्रीकृष्णाचा आपण विचार केला पाहिजे. प्रभू रामाचा विचार केला पाहिजे. प्रभू राम 22 जानेवारीला 1 वर्ष प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली. आणि ते बघण्याचं दृश्य आपल्याला मिळालं टीव्हीच्या किंवा एनकेन कुठल्याही माध्यमात. आपण मायबाप म्हणून किती श्रेष्ठ आहोत याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि रामनामाचा गजर हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. म्हणजे परमेश्वरापर्यंत जाता येईल आपल्याला. आपल्याला देव केव्हा भेटेल, जेव्हा दुसऱ्याच्या आनंदात स्वतःला आनंद होईल, त्या दिवशी समोर तुम्हाला देव भेटणार, लक्षात घ्या. म्हणून प्रभू रामाच्या नामस्मरणाने सुरुवात करतोय. श्री राम जानकी बैठे हैं मेरे, राम जानकी बैठे हैं मेरे हरि बोल. देख ले अपने दिल के नगीने में, देख ले अपने, देख ले अपने, देख ले अपने दिल के नगीने में. राम के नाम का मुझको रस जाइए, के नाम का मुझको रस जाइए. सुख मिले ऐसे हमको पीने में, सुख मिले ऐसे, सुख मिले ऐसे, सुख मिले
धन्यवाद. नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा. इच्छित आहे मी तुझ्या दर्शनाचा. नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा. आ आ आ बेस दे ना जरा, भगवंत बेस शिवाय. पम गम पनि धप म धप म ग जय जय राम कृष्ण हरि. पम गम पनि धप म धप म ग जय जय राम कृष्ण हरि. पम गम पनि धप म धप म ग जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण. सगम सगम पगम पनि राजा राम कृष्ण हरि. सगम सगम पगम पनि राजा राम कृष्ण हरि. सानी धप म प धप म प म ग सावळे राम कृष्ण हरी. सानी धप म प धप म प म ग. सानी पनि सागरे समीरे सानी धप म ग. राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि. राम कृष्ण, राम कृष्ण, राम कृष्ण हरि हरि. राम कृष्ण, राम कृष्ण, राम कृष्ण हरि हरि. गोवर्धन गिरधारी मुरारी, गोवर्धन गिरधारी
तासामध्ये रूप घेतो. 2-3 मिनिटं इकडे तिकडे होतात. बोलची 3 झाली तर माझी तू फक्त 8 तुझा बघ देवाची पण सांगतोय वा एका सोडायचो ना टायमिंगच्या बाबतीत बंद करायचो माईक लक्षात घ्या. करू एकदा हातात माईक गावला काय तो कोणा तसं सावरणार होत नाही. काय खडे खडेचा रटाळला आहे. ठीक आहे हे कलियुग आहे. ह्या कलियुगात मायबाप प्रेक्षक पाप हे घडतच राहणार. पुण्य आपल्याला करावं लागतं. कलियुग का म्हणतो ह्या 20-25 वर्षाचा काळ आठवा. एक काळ असा होता की एसटी स्टँडवर जर आपण एखाद्याला सोडवायला गेलो आणि गाडी निघाली की आपले डोळे पाणवायचे. आणि आता साधं स्मशानात गेला तर कोणाचे डोळे साधे ओलवत सुद्धा नाही. हा विषय आपलं नाव आपण गेल्यानंतर राहिलं पाहिजे. ज्या लता मंगेशकर दिदीने 50,000 पेक्षा जास्त गाणी गायली त्यांचा म्हणजे गाणं कोकिळा म्हणून ज्यांनी नाव मिळवलं ते नाव महत्वाचं आहे. मरते शेवटी आपल्याकडे किती पैसा आहे उपयोगाचा नाहीये. आपण जे काही कर्म करणार ते कर्म इथे प्रत्येकाला जाताना फेडावंच लागतं. लक्षात घ्या हे 100% अगदी सत्य आहे. त्या लता दिदींचं एक गाण्याची आठवण नको नाम घूम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज ही पहचान घर याद ओ नाम घूम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज ही पहचान घर याद. त्या पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची एवढी सेवा केली की 28 युग पांडुरंगाला विठेवरती उभं राहावं लागलं. याचाच परिणाम असा झाला की पुंडलिकाने सांगितलं की हे पांडुरंगाने सांगितलं हे पुंडलिका या धर्तीवर जेव्हा जेव्हा भजन कीर्तन प्रवचन होईल त्यावेळेस तुझ्या नावाचा जयघोष होईल. म्हणून ते आपण भजनाच्या सुरुवातीला म्हणतो की पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. 84 लक्ष योनीनंतर आपल्याला जर मनुष्याचा देह मिळालाय तर आपले जन्मदाते आई वडील यांच्या डोळ्यामध्ये शेवटपर्यंत अश्रू येऊ देऊ नका. आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही हे मात्र सांगण्याचा उद्देश आहे. मी रुपाळ घेते. सन्मानाने बाळा पाटकर कर्ली यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि विराज गावकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रूप पाहता पाहता रूप पाहता पाहता लोचनी झाले हो झाले हो साथी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो झाले हो झाले हो झाले बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी.
सुखाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी गोकुळची सुखाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बरोबर माधव माधव लोहा माधव लोहा माधव लोहा माधव 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 सर्व सुखाचे आगल बापर कमाली तुझी से लागी है ऐसी लगन विरह में जल रहा है ये मन मैं अधूरा हूँ तेरे बिना जैसे दिल के बिना धड़कन जब तक सांसें चलेगी तुझको चाहूँगा जब तक सांसें चलेगी तुझको चाहूँगा बापर खुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वर सर्व सुखाचे आगर 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 सर्वा धन्यवाद।